हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एक नवीन व्हिडिओमध्ये। तर कशी काय आहात सर्वजण? आणि मी पण बरी आहे। आणि आज मी बनवणार आहे समीरच्या आवडतीचं जेवण बनवणार आहे। बघा समीर घरातच पळतो, किती पळतो, किती घाम आला त्याला। हे बघा पूर्ण डोकं ओलं ओलं झालं, बिना कामाचा दमतो तो घरातच पळून पळून। तर आज मी कोथिंबीरचे पराठे बनवणार आहे। कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा कमेंट करून। कोणी कोणी कोथिंबीरच्या ते वड्या पण बनवते ना, पण आम्ही वड्या नाही बनवत, पराठे बनवते आणि ते समीरला खूप आवडतात। तर चला मग बघूया कशी बनवते मी पराठे आणि तुम्ही कसे बनवता ते पण सांगा। समीरची केस नाही ओढत बरं का मी, ह्या असं घाम येतो ना ते घाम पुसते, नाही तर माणसाला समीरची केस ओढते। तर चला मग बघू। तर चला मग आलेली आहे आता मी किचनमध्ये आणि बनवते आता पराठे। तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आणि आवडले तर नक्की करून पण बघा, कारण आता कोथिंबीर स्वस्त आहे, नाही तर मग नंतर 10 रुपयाचा पण एवढं देतात, त्याच्यामुळं करून बघा। आता 10 रुपयाला जुडी असेल तुमच्या इकडं पण, आमच्या इकडं पण 10ला जुडी आहे। तर चला मग मी आता बनवते, तर बघा पूर्ण व्हिडिओ नक्की। तर इथे बघा मी एक कोथिंबीरची जुडी घेतली आणि ही निवडून आणि स्वच्छ धुवून घेतली। थोडी सुकून गेली कारण कालची आहे ना, म्हणजे जास्त पण नाही सुकली पण थोडीशी सुकली। आमच्याकडे फ्रीज वगैरे नाही आहे त्याच्यामुळे थोडीशी सुकलेली आहे, जास्तीची नाही सुकली बघा। तर आता ही मी धुवून घेतली स्वच्छ आणि पाणी पण झारून घेतलं। आता ही बारीक बारीक कापून घेते त्याच्यानंतर। तर इथे बघा मी ह्या 11 मिरच्या घेतल्या तिखट, तुम्हाला जसं तिखट लागेल तसं तुम्ही घ्या। त्याच्यानंतर 1-2 लसणाचा गाठा घेतला सोडून आणि 1 चम्मच जिरे आणि थोडीशी अद्रक। तर याची पेस्ट बनवून घेते मी आता आणि थोडंसं मीठ। याची पेस्ट बनवून घेते। कोथिंबीर बारीक बारीक कापून घेते, कट करून घेते। इथे बघा मी मस्त अशी बारीक कोथिंबीर कट करून घेतली, जशी की आपण भाजी कट करून टाकतो तशी वरतून, तर तशी कट करून घेतली मी बघा। आता कट करून घेतल्याच्या नंतर याच्यात गव्हाचं पीठ गाळून घेते आणि सगळं म्हणजे असं गव्हाचंच पीठ आहे, याच्यात डाळीचं कसलं बाजरीचं ज्वारीचं कोणतंच पीठ नाही वापरलेलं। आणि पूर्ण एक जुडी आहे कोथिंबीरची, त्याच्यामुळं पूर्ण एक जुडी आहे कोथिंबीरची, नाही तर मग ते कमी दिसत आहे ना तुम्हाला। तर तेच म्हटलं मी की फ्रीज नाही आमच्याकडे, त्याच्यामुळं ते कोथिंबीर थोडी सुकून गेली, त्याच्यामुळे ती कमी वाटते। पूर्ण एक जुडी आणि मस्त अशी गावरान कोथिंबीर कापली तरी एवढा वास येते। तर इथे बघा मी पीठ गाळून घेतलं त्याच्यात आणि सर्व मिक्स करून घेते, तुम्हाला जसं लागेल तसं, पण जास्तीचं पीठ पण नाही टाकायचं। त्याच्यात मी आता थोडंसं टाकलेलं आहे, जास्तीचं नाही आहे। आणि इथे बघा याची पेस्ट पण बनवून घेतली मी हिरवी मिरचीची। बघा मी थोडीशी हळद घातली, छान दिसतात पराठे। आणि थोडंसं परत मीठ घालते। तर इथे बघा मी थोडंसं पाणी टाकून घेतलं याच्यात आणि ते एवढंच पाणी टाकणार आहे याच्यात आता। तर इथे बघा मी तेवढं पाणी टाकून घेतलं ते आणि हे आता पूर्ण असं मिक्स करून घेते। थोडंच पाणी घालून मळून घ्यायचं, याला जास्तीचं नाही टाकायचं। आणि याच्यात कोणी बाजरीचं पीठ पण वापरतं वाटतं, बाजरीचं किंवा हरभऱ्याच्या डाळीचं, ते नाही वापरलं, पूर्ण गव्हाचंच पीठ आहे। ते एवढं पूर्ण एकजीव झाल्याच्या नंतर परत थोडंसं घालायचं पाणी।
पीठ मळून झालेलं आहे माझं हे, म्हणजे असं गोळा मळून घेतला. आता मी थोडंसं त्याला तेल लावून पण मळते. तर आता बघा मस्त असं पीठ मळून झालेलं आहे. आता याला 5-10 मिनिटं झाकून ठेवून देते. तर इथे बघा छान असं पीठ मुरलेलं आहे. परत थोडंसं तेल लावून तेलाच्या हाताने परत थोडंसं मळून घेतलं आणि असं सॉफ्ट पीठ झालेलं आहे. आता जेवढं आपल्याला लागतं तेवढं अंदाज घेऊन पीठ घेऊन बनवायची. मी थोडं मोठालेच बनवणार आहे, त्याच्यामुळे थोडा मोठा गोळा घेतला पिठाचा. तुम्हाला छोटे घ्यायचे असले तर छोटे पण बनवू शकता. मी थोडंसं मोठाले बनवले म्हणून मग मी थोडंसं जास्त घेतलं पिठाचा गोळा. आणि अशा प्रकारे पुरण भरल्यासारखं मी बनवते. मी तसे तर 3 प्रकारचे बनवलेले आहे. म्हणजे आपल्या चपातीप्रमाणे कोणी असं पुरण भरल्यासारखं बनवतात. कोणी परत असं चपाती करतो आपण तशी चपातीची घडी मारून करू शकतात. कोणी असं हे करून, म्हणजे मी आता बघा 3 प्रकारचे बनवलेले आहे याच्यातच. तर आता बघा मी मस्त असं पराठा लाटून घेतला आणि मोठ्या साईजचा लाटला, कारण मी पीठ थोडं जास्तच घेतलं होतं ना, म्हणून मग थोड्या मोठ्या साईजचा भाजला आणि तव्यावर तेल टाकून घेतलं. तेलच चांगलं लागते, तेल लावूनच भाजले तर. आणि बघा मस्त असा खरपूस भाजलेला आहे. आता बघा आता मी हे अशी घडी घालून बनवलेलं आहे आणि खूप भारी लागतात. एक वेळेस नक्की करून बघा कोथिंबीरचे पराठे. आणि प्रत्येक पराठा टाकल्याच्या वेळेस तेल लावून भाजून घ्यायचा, म्हणजे खूप भारी लागतो. आणि ही पद्धत बघा मी वेगळी पद्धतीने लाटून घेतला आहे चपातीप्रमाणे. बघा किती भारी मस्त असे पराठे. चला मग आता सर्व करून घेतले मी पराठे बघा, खूप भारी. आणि त्याच्यासमोर खायला मी मुळ्याच्या पानाची भाजी बनवलेली. कोणाकोणाला आवडते मुळ्याच्या पानाची भाजी खायला? मला खूप आवडते मुळ्याच्या पानाची भाजी, मग मुळ्याची पानाची भाजी बनवली मला खायला. आणि इथे दही पण आणलेलं आहे, तर आता मी घेते वाढून. तर दही मी विकतचं आणलेलं आहे आणि हे मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं. मला कंटाळा आला होता म्हणून मग मी मिक्सरमध्ये फिरवलं नाही, तसंच घेतलं वाढून. तर इथे बघा दही घेतलं टाकून आणि त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेतलं. आणि मीठ टाकून घेतल्याच्यानंतर परत असं मिक्स केलं. मी साखर वगैरे नाही आवडत, मला साखर पण नाही आवडत दह्यावर टाकून खायला. आणि मुळ्याची भाजी मस्त अशी. तर या मग जेवायला तुम्ही पण. आणि कोणाकोणाला आवडतात कोथिंबीरचे पराठे आणि मुळ्याची भाजी दही, नक्की कमेंट करून सांगा. खूप भारी झालेली आहे टेस्टला. तर नक्की करून बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि जेवायला पण या. तर बघा असं मस्त मी मिक्स करून घेतलं. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.